नमस्कार, मी कुणाल. C24 तास बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. स्थानिक आदिवासी व्यावसायिकांना डावलून मुंबईच्या ब्रिज फिशरीज कंपनीला दिला मासेमारीचा ठेका. महादेव जानकरांच्या विरोधात चिंगडी तुला आंदोलन. ब्राह्मणीतील भामट्याला मोटरसायकल चोरताना पकडले रंगेहात. स्थानिक नागरिकांनी यथेच्छ धुलाई करून दिले पोलिसांच्या ताब्यात. पाथर्डीत कचरा डेपोला का लागते वारंवार आग? आग लागली की लावली याबाबत संभ्रमाचे वातावरण. आणि काष्टी रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांची लूट. 1,60,000चा मुद्देमाल गेला चोरीला. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा. RTGS NFT सुविधा. ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी. उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता सविस्तर वृत्त. राहुरी येथील मुळा धरणात मासेमारी करणाऱ्या स्थानिक आदिवासी जमातीतील व्यावसायिकांना डावलून मुळा धरणातील मत्स्यमारीचा 5 वर्षाचा ठेका नवी मुंबई येथील ब्रिज फिशरीज या कंपनीला दिल्याच्या निषेधार्थ पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगडी तुला करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. राहुरी येथील मुळा धरणात मासेमारी करणाऱ्या स्थानिक आदिवासी जमातीतील व्यावसायिकांना डावलून मुळा धरणातील मत्स्यमारीचा 5 वर्षाचा ठेका नवी मुंबई येथील ब्रिज फिशरीज या कंपनीला दिल्याच्या निषेधार्थ पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्याचे मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांची चिंगडी तुला करण्याचे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुळा धरणात मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांनी चिंगडी माशांची माळा गळ्यात घालून जानकर यांचा निषेध केलाय. जिल्ह्याला वरदान ठरलेले मुळा धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. या धरणात मुळाथडी मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थेचे 871 स्थानिक सदस्य मासेमारीद्वारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित आहेत. मात्र महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाने परस्पर मुंबईच्या ब्रिज फिशरीज कंपनीला 2017 ते 2021 या 5 वर्षासाठी मत्स्यमारीचा ठेका दिल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आलाय. त्यामुळे स्थानिक मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्यांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मासेमारी करणारे स्थानिक आदिवासी व्यावसायिक
अशिक्षित असल्याने त्यांना डावलून ऑनलाईन पद्धतीने मुंबईच्या कंपनीस मत्स्यमारीचा ठेका देण्यात आलाय। सुमारे 1 कोटी किमतीच्या मत्स्यमारीचा ठेका मुंबईच्या कंपनीला काही लाखात देण्यात आलाय। हा ठेका रद्द करून स्थानिक आदिवासी जमातीतील मासेमारी करणाऱ्यांना देण्याची मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। या ठिकाणी शासनाचे आजचे दिन आणेवाले हे काहीतरी कुठेतरी कागदपत्रित आजचे दिन आलेले कुठल्या प्रकारचं आहे ना, या ठिकाणी आजचे दिन आलेलं नाही, काही नाही। एक माणूस एक मच्छीमार 2 किलो 3 किलो मासे पकडतो आणि त्या ठिकाणी त्या माशाला त्यांनी एक 20 रुपये 30 रुपये असा भाव ठेवलेला आहे। प्रत्येक म्हणजे सांगायचं म्हणजे त्या ठिकाणी फक्त चेष्टा करण्यासारखा कार्यक्रम त्यांनी राबवलेले। तरी त्यांनी जे मासे सोडले त्याच्यावर टॅक्स लावा, परंतु जे धरणातली ॲक्च्युअली मच्छी आहे आज त्याच्यावर कुठल्या प्रकारचा टॅक्स लावू नका, काय नका। जे मच्छी त्या पकडू द्या, तुमच्या जेवढे मच्छी मोठे होतील तेवढेच त्याच्यावर काय टॅक्स लावा। पहिली गोष्ट टॅक्स लावायच्या अगोदर हा ठेका रद्द करून टाका सरकारने, याला या माणसाच्या ताब्यातनं काढून हे सोसायटीच्या ताब्यात द्यावा, एवढी विनंती आहे शासनाला। मुळा धरणामध्ये पिढ्यानपिढ्या मच्छीमारी करणाऱ्या 3,500-4 हजार कुटुंबियांची उपासमार करून कुठल्या तरी पुण्या मुंबईच्या मोठ्या कंपनीला मुळा धरणातील मच्छीमारी करण्याचा ठेका महादेव जानकरांनी दिला। वास्तविक पाहता महादेव जानकर हे सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आले। आपल्या स्वतःच्या घरी गेल्या कित्येक वर्षात गेलेले नाहीत, त्यांनी लग्नही केलेलं नाही। असा त्यागाचा माणूस असताना याला या भूमिपुत्रांची गरज दिसली नाही का? त्याला कुठंतरी या मोठ्या कंपन्यांना ठेका द्यावा असं काय वाटलंय? जानकरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतो आहोत, या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना आग्रहानं सांगत आहोत की या ठिकाणच्या या भूमिपुत्रांना मुळा धरणातील हा मच्छीमारीचा ठेका इथल्या भूमिपुत्रांनाच द्या। इथल्या मच्छीमार सोसायट्या, इथली लोक एकत्र येऊन जो काही शासनाचा टॅक्स भरायचा असेल, जो काही कर त्या ठिकाणी शासनाचा भरायचा असेल हे भरायला तयार आहेत। पण हा ठेका कुठल्या तरी कंपनींना देण्याऐवजी मुळा धरणाच्या परिसरातील या सगळ्या मच्छीमार बांधवांना, या आदिवासी समाजातील लोकांना द्यावा। त्यांच्या उपजीविकेचा हा प्रश्न आहे। गेल्या 3-4 पिढ्यापासून ही लोक याच ठिकाणी मच्छीमार करून आपली उपजीविका करतायत। वास्तविकता यांची परिस्थिती जर आपण पाहिली असेल तर यांना राहायला घरं नाहीयेत, कुठल्याही चांगल्या प्रकारच्या नागरी सेवा सुविधा यांना मिळत नाहीत, कुठल्याही प्रकारचं उपजीविकेचं दुसरं कोणतंही साधन यांच्याकडे नसताना या लोकांची उपासमार करणं हे अवघड आहे। तर जानकर साहेबांना ही विनंती आहे की त्यांनी जर या ठेका रद्द करून या भूमिपुत्रांना ठेका द्यावा, अन्यथा हे आंदोलन याहीपेक्षा अधिक तीव्र करण्यात येईल। या आंदोलनात ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, छबुराव पवार यांच्यासह मुळाथडी आणि मुळामाई मच्छी व्यावसायिक सहकारी संस्थेचे सभासद सहभागी झाले होते। राज्याचे मत्स्य विकास मंत्री महादेवजी जानकर हे अतिशय दुबळ्या कुटुंबातून आलेले आहेत, परंतु त्यांनी मंत्री झाल्याबरोबर या गरिबांच्या ताटामधली भाकर ओढून घेतलेली आहे। मुळा धरणावर 3,500 मासेमार उपजीविका भागवतात। अशा वेळेला ह्या मंत्री महोदयाने कुठल्या प्रकारची वर्तमानपत्रात जाहिरात न देता, कुठल्या प्रकारचं या आदिवासींना माहीत नसताना आणि मुंबईला ठेका हा दिलेला आहे। मागच्या वेळेला 13 लाख रुपये दर वर्षाला ठेका होता, यावेळेला काहीतरी तो 8 लाखाला ठेका दिला आणि 5 वर्षासाठी तो ठेका दिलेला आहे। एकंदरीत 45 लाख रुपये 5 वर्षामध्ये सरकार त्याच्यामधून वसूल करणार आहे। परंतु खरं म्हणजे आमचं म्हणणं असं की हा ठेका 5 वर्षासाठी 1 ते 1.5 कोटी रुपयाला जायला पाहिजे होता जर कंपनीने घ्यायचा असेल तर। अशा वेळेला हे जे काही आदिवासी आहे त्यांना दंडेलशाही त्यांच्या विरुद्ध सुरू केली सरकारने। त्यांना त्या धरणातून आता हाकलून देण्याची प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली म्हणून या ठिकाणी पीपल्स हेल्पलाईन, नंतर भारतीय जनसंसद आणि हे मासेमारी संघटना जे आहेत यांनी या ठिकाणी महादेव जानकर यांची चिंगडी तुला केलेली आहे। खरं म्हणजे हा मंत्री चिंगळा मंत्री असं आमचं म्हणणं आहे की ज्याला गरिबांच्या बद्दलची जाणीव नाही, लबाडी फक्त गरिबाच्या नावावर आणि जातीच्या नावावर जात हार्वेस्टिंग मंत्री आहे हा। आणि अशा पद्धतीने सत्ता मिळवली आणि गरिबांच्या ताटातला हा माणूस आता खातोय। C24 तासाठी गणेश राठोड, अहमदनगर। कवठे महाकाळ तालुक्यातील जायगावान या गावातील शेतकरी अशोक पांडुरंग गायकवाड यांच्या मालकीची 1 हेक्टर पिकाच्या द्राक्ष बागेवर अज्ञाताने तणनाशकाची फवारणी केली आहे। या घटनेमुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले असून चालू वर्षीचा द्राक्ष हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे। कवठे महाकाळ तालुक्यातील जायगावान या गावातील शेतकरी अशोक पांडुरंग गायकवाड यांच्या मालकीची 1 हेक्टर पिकाच्या द्राक्ष बागेवर अज्ञाताने तणनाशकाची फवारणी केली आहे। या घटनेमुळे द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले असून चालू वर्षीचा द्राक्ष हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयांचा फटका बसला आहे।
दुष्काळी परिस्थितीत टँकरने पाणीपुरवठा करून जगवलेल्या द्राक्ष बागावर अज्ञाताने तणनाशकाची फवारणी केल्यामुळे सुमारे 1 हेक्टर द्राक्षबाग कोमेजून गेली आहे. यंदाच्या द्राक्ष हंगामाला तयार असणारे कोवळे घडही तणनाशकाच्या प्रादुर्भावाने जळून गेलेत. सरासरी एकरी 4 ते 5 लाखांचे उत्पन्न देणारी द्राक्षबाग क्षणार्धात कोमेजून गेल्याने शेतकरी अशोक गायकवाड यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सी24साठी गणेश चव्हाण, सांगली. देहूरोड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी देहूरोड पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने पहाटे 3च्या सुमारास शहरात सर्वत्र कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. मात्र अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरात भाई बनू पाहणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. देहूरोड शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी देहूरोड पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने पहाटे 3च्या सुमारास शहरात सर्वत्र कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली आहे. अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरात भाई बनू पाहणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. कारवाई दरम्यान गांधीनगर भागातून घातक शस्त्रासह दोघांना ताब्यात घेण्यात आले असून देहूरोड परिसरातून एकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून आंबेडकर नगर भागात अज्ञात टावळ्यांनी हैदोस मांडला आहे. वाहन जाळणे, घरातून मौल्यवान वस्तू चोरी करणे, रस्त्यावर अडवून वाहन चालकांना मारहाण करत दहशत माजवणे असे गंभीर प्रकार मागील काही दिवसांपासून आंबेडकर नगर भागात अज्ञात टावळ्यांनी हैदोस मांडला आहे. वाहन जाळणे, घरातून मौल्यवान वस्तू चोरी करणे, रस्त्यावर अडवून वाहन चालकांना मारहाण करत दहशत माजवणे असे गंभीर प्रकार करत या भागात आपले गुन्हेगारी वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न टवाळ करत आहेत. त्यामुळे स्थानिक रहिवासी भयभीत झाले आहेत. मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे देहूरोडकरांनी समाधान व्यक्त करत शहरात गुन्हेगारी मोडून काढावी अशी अपेक्षा पोलिसांकडून व्यक्त केली आहे. वृत्तसंकलन विभाग, सी24 तास, मावळ. या बातमीबरोबरच बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा सी24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील आकाश जाधव या भामट्याला 27 ऑक्टोबर रोजी राहुरी शहरात मोटारसायकल चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। मात्र त्याचे 2 साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत। राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील आकाश जाधव या भामट्याला 27 ऑक्टोबर रोजी राहुरी शहरात मोटारसायकल चोरताना नागरिकांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले। मात्र त्याचे 2 साथीदार पळून जाण्यात यशस्वी झालेत। जोगेश्वरी आखाडा येथील संतोष विठ्ठल भोंगळ यांचे राहुरी शहरातील नवी पेठ भागात यशराज नावाचे मोबाईलचे दुकान आहे। 27 ऑक्टोबर रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान भोंगळ हे आपल्या दुकानात बसले असताना त्यांनी आपल्या मालकीची विना पासिंग झालेली 80,000 रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल दुकानासमोर लावली होती। यावेळी तालुक्यातील ब्राह्मणी येथील आकाश चंद्रकांत जाधव, अक्षय मोहिते आणि त्याचा एक मित्र या तिघांनी भोंगळ यांची पल्सर मोटारसायकल चोरून पळवण्याचा प्रयत्न केला। मात्र काही जणांनी सदर घटना पाहताच आरडाओरड केल्याने भोंगळ यांनी त्याचा पाठलाग करून आकाश जाधव याला मोटारसायकलसह पकडले। मात्र यावेळी अक्षय मोहिते आणि त्याचा एक मित्र पळून जाण्यात यशस्वी झालेत। अक्षय जाधवला पकडून यथेच्छ धुलाई करत पोलिसांच्या ताब्यात दिले। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात संतोष भोंगळ यांच्या फिर्यादीवरून 3 जणांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार DB जाधव हे करत आहेत। C24 ताससाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, राहुरी। इंद्रायणी मावळ येथील ब्रिटिशकालीन पूल परिसरात इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे। या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नदीमध्ये इंदोरी गावचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडलं जात आहे। इंदोरी मावळ येथील ब्रिटिशकालीन पूल परिसरात इंद्रायणी नदी प्रदूषित झाली आहे। या परिसरात घाणीचे साम्राज्य वाढलेले असून नदीमध्ये इंदोरी गावचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जात आहे। ब्रिटिशकालीन पूल परिसरात खड्ड्यांमध्ये हे सांडपाणी दीर्घकाळ साचते, त्यामुळे स्थानिक रहिवाशांना आणि प्रवाशांना याचा त्रास होतो। या परिसरात व्यवस्थित साफसफाई करून शोषखड्डे बनवले जाऊ शकतात। सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत सोडल्यामुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले आहे। या सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदीमध्ये जलपर्णी वाढत असून तेथील जलसंपदा धोक्यात येत आहे। इंदोरी ग्रामपंचायतचे या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे। वारंवार ग्रामपंचायतमध्ये तक्रार करून देखील कोणीच या ठिकाणी लक्ष देत नाही। स्थानिक रहिवासी, चालक या परिसरातून येणारे दुर्गंधी तसेच डास यांचा प्रादुर्भाव, जंगली किडे, विषारी कीटक आदींना त्रासले आहेत। इंदोरी ग्रामपंचायत निवडणूक यावेळी देखील बिनविरोध झाली आहे। नवनिर्वाचित सदस्य तसेच सरपंच यांनी या समस्येकडे लक्ष दिले पाहिजे। इंद्रायणी नदीचे पावित्र्य राखावे अशी स्थानिक इंदोरी ग्रामस्थांची मागणी आहे। वृत्तसंकलन विभाग, C24 तास, मावळ। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत किमला सय्यद शाह बदलम शाह रहमतुल्ला दर्गा सुशी यांच्या उरूस निमित्त मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली आहे। यामध्ये 25 तारखेला बुधवारी संदल निमित्त गावातून बदलम शाह यांची छबिना मिरवणूक काढण्यात आली। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या हजरत किमला सय्यद शाह बदलम शाह रहमतुल्ला दर्गा सुशी यांच्या उरूस निमित्त मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली आहे। यामध्ये 25 तारखेला बुधवारी संदल निमित्त गावातून बदलम शाह यांची छबिना मिरवणूक काढण्यात आली, तर गुरुवार आणि शुक्रवार हे 2 दिवस बदलम शाह यांची उरूस निमित्त यात्रा आणि भव्य कुस्त्यांचा हंगाम होऊन यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। गेवराई तालुक्यातील सुशी येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 तारखेला बुधवारी हजरत किमला सय्यद शाह बदलम शाह रहमतुल्ला यांचा उरुसानिमित्त गावातून मोठ्या उत्साहात संदल मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीमध्ये गावकरी तसेच वडगाव, चिखली, कवडगाव, बंगाली पिंपळा, कोळगाव यासह नवस फेडण्यासाठी दूरवरील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात्रेचा दुसरा दिवस बच्चे कंपनीचा मौजमजा करण्याचा दिवस ठरलाय। यावेळी मादळमोही, सिरसदेवी, गडी, उमापूर येथील खाऊवाले, कापड दुकानदार तसेच खेळण्याचे व्यापारी हजर होते। शुक्रवारी भव्य कुस्त्यांचा हंगामा भरला होता। या कुस्त्यांच्या हंगामात पैठण, औरंगाबाद, गोंदी, शहागड, चिंचोली, रुईभार्डी आणि बाडगावान यासह अन्य ठिकाणचे मल्ल आपल्या ताकदीची कसरत दाखवून गेलेत आणि पहिलवान यांनी मोठ्या प्रमाणात बक्षीसही मिळवलेत। तर बदलम शाह यांचा उर्सानिमित्त या यात्रेत हिंदू मुस्लिम यांनी सहभाग नोंदवून मोठ्या उत्साहात यात्रा संपन्न झाली। संदल होत असतो, कारण बुधवारी संदल असतो, दुसऱ्या दिवशी बच्चे पार्टीचा कार्यक्रम असतो,
आणि काही पाहुणे येतात आणि तिसऱ्या दिवशी हंगामाचा कार्यक्रम असतो. आणि आमच्या गावात हे हिंदू आणि मुस्लिम हे एकतेचं प्रतीक आहे आणि इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता हा कार्यक्रम पूर्णपणे पाळला जातो. हिंदू मुस्लिम प्रतीक असणारे गेवरा तालुक्यातील सुशी या गावात प्रसिद्ध आहेत. येथे 3 दिवसाची जत्रा भरते आणि ही जत्रा दिवाळी झाल्यानंतर जो बुधवार येईल त्या बुधवारी संदल मिरवणूक होती आणि दुसऱ्या दिवशी यात्रा भरते. यात्रा सर्व भाविक भक्त उत्साहाने येतात, लेकरंही येतात, सगळं आनंद उत्साहात साजरा करतो. आणि नंतर शुक्रवारी भव्य कुस्त्याचा मेळावा होतो. तिथे औरंगाबाद, जालना, बीड, गेवराई इथले सर्व प्रतिष्ठित कुस्तीकार आपल्या इथं नृत्य आपले कृत्य दाखवतात. आणि हा बदलम बाबा सर्वांना ज्याचे त्याच्या नवसाला पावतो. आणि इथं भरपूर मुंबई पुण्याहून पण पाहुणे प्रत्येक संदलला येतात. वृत्तसंकलन विभाग C24 तास गेवराई. या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा. संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध. संपूर्ण संगणकीकृत शाखा. भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात. सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध. भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा. भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा. मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा. 9 राज्यात 106 शाखा. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा. आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध. भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था. आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप. या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध. ठेवीवरचे व्याजदर 11.5%. सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था. श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर. रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर. फोन क्रमांक 1800-233-4140. मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी. पाथर्डी तालुक्यातील कारेगाव रोडवरील पालिकेच्या कचरा डेपोला शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास आग लागली. पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मे महिन्यात देखील अशीच आग कचरा डेपोला लागली होती. वारंवार आग लागत असल्यामुळे आग नेमकी लागली की लावली असा प्रश्न निर्माण होतोय. कारेगाव रोडवरील पालिकेच्या कचरा डेपोला शुक्रवारी सायंकाळी 6च्या सुमारास आग लागली. पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मागे मे महिन्यात देखील अशाच प्रकारची कचरा डेपोला आग लागली होती. वारंवार आग लागत असल्यामुळे नेमकी आग लागली की लावली असा प्रश्न निर्माण होत आहे. कारेगाव शिवारात पालिकेचा कचरा डेपो असून शहरात जमा झालेला कचरा त्या ठिकाणी टाकला जातो.
सायंकाळी 6च्या सुमारास पालिकेचे सफाई कर्मचारी रवी साळवे हे कचरा टाकण्यासाठी कारेगाव येथील कचरा डेपोत गेले असता कचऱ्याला आग लागल्याचे निदर्शनास आले। कारेगाव शिवारात पालिकेचा कचरा डेपो असून शहरात जमा झालेला कचरा ते ठिकाणी टाकला जातोय। सायंकाळी 6च्या सुमारास पालिकेचे सफाई कर्मचारी रवी साळवे हे कचरा टाकण्यासाठी कारेगाव येथील कचरा डेपोत गेले असता कचऱ्याला आग लागल्याचे निदर्शनास आले। यावेळी साळवे यांनी तात्काळ पालिकेच्या अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली। यावेळी पालिका कर्मचारी दत्तात्रय ढवळे, दिलीप चौधर, ईश्वर जाधव, विलास जाधव यांच्यासह इतर जणांनी अग्निशमनच्या गाडीसह तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला। आग लागल्यानंतर परिसरात मोठे राखेचे कण हवेत उडत असल्याचे दिसत होते। यासंबंधी अधिक माहिती पालिकेचे स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय ढवळे यांनी दिली आहे। घनकचरा डेपो 5:30 वाजता आग लागली होती। पाथर्डीनगर आपला अग्निशमन बंब नेऊन त्या ठिकाणची आग विझवण्याचे प्रयत्न केला। साधारणतः रोज 6 ते 7 टन आपला कचरा त्या ठिकाणी जातो। आग लावण्यात आली होती। आग काय लागली असं म्हणजे वाटत नाही, कारण आग जर एक लागली असती तर एक साईड लागली असती, दोन्ही पण साईड पेटले होते, त्याच्यामुळे कोणतरी पेटवून दिला असं संशय। दुष्काळ म्हणजे हजारो टन कचरा जळून खाक झाला। घनकचरा डेपोवर साधारणतः 10,000 टन कचरा आहे आणि त्यापैकी हजार टन कचरा काल जळून खाक झाला आहे। आग विझायला 2 तास लागले, 2-3 फेऱ्या झाल्या अग्निशमनच्या, तर ते कंट्रोल झालं आहे। दरम्यान कचरा डेपोला यापूर्वी मे महिन्यात देखील याच पद्धतीची आग लागली होती। त्यामुळे पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली होती। तसेच 2 महिन्यांपूर्वी देखील छोटी आग लागली असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे वारंवार आग लागत असल्याने नेमकी आग लागली जाते की लावली जाते यावर बोलताना ढवळे यांनी आग ही लावली जाते असं सांगितलंय। C24 तासाठी मुकुंद लोहिया, पाथर्डी। कोपरगाव तालुक्यात असलेल्या दहेगाव बोलगा शिवारातील संवत्सर रेल्वे स्टेशन जवळील शेखर देशमुख यांच्या शेतात काम करणाऱ्या 48 वर्षीय शुक्लेश्वर पंढरीनाथ सिनगर यांना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झालाय। या संदर्भात कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलगा शिवारातील संवत्सर रेल्वे स्टेशन जवळील शेखर देशमुख यांच्या शेतात काम करणाऱ्या 48 वर्षीय शुक्लेश्वर पंढरीनाथ सिनगर यांना विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झालाय। कोपरगाव तालुक्यातील संवत्सर रेल्वे स्टेशन जवळील शेखर देशमुख यांच्या शेतातील गट नंबर 247 मधील पंप हाऊस येथे 28 तारखेला शनिवारी सकाळी 8 वाजता शुक्लेश्वर पंढरीनाथ सिनगर हे मोटार चालू करण्यासाठी वायर जोडण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा शॉक लागला। हा शॉक बसल्याने शुक्लेश्वर यांचे हात, पाय, चेहरा आणि छाती भाजली गेली व ते जागीच मयत झालेत। ही घटना घडली तेव्हा शेतात काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने पाहिले आणि सदरची माहिती शेतमालक आणि मयत व्यक्तीच्या घरच्यांना दिली। शुक्लेश्वर यांचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे। शुक्लेश्वर सिनगर हे शेखर देशमुख यांच्या शेतात गेल्या 15 वर्षापासून शेतीकाम करत होते। त्यांच्या पश्चात 3 मुली, 1 मुलगा, पत्नी, आई, भाऊ आणि भावजाई असा परिवार आहे। त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे। कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अशोक आंधळे हे करत आहेत। काय होतं? शुक्लेश्वर पंढरीनाथ सिनगर डीपीचे खाली केला खटका, पण तो एक लिंक चिटकून राहिला, मोठीचं काम करीत होता। त्याच्यामुळे काय झालं, ते करंट ते हातात धरल्याने ते धरताच ते डायरेक्ट चिटकलं। म्हणजे हे शेतीमध्ये तिथं शेतीत चंद्रशेखर यशवंत देशमुख यांची इथं कामावर होता। ही घटना कसं काय लक्षात आली नेमकी? ही जोडीदार होता, त्याला एक रावसाहेब म्हणून, तो संगच होती, पण हा काम करीत होता। तो चेट टाकल्यानंतर ही घटना घडायला लगेच रावसाहेब पटकन मालकाकडे गेला। मालकाने त्यांनी लगेच मला फोन केला होता, तो का शुक्लेश्वर बुवा असं झालं। काम कसलं चालू होतं नेमकं? कशा मोटर फिट करायचं काम चालू होतं। हा जो करंट बसला तो कसला बसला नेमका? मोटरीचा कटआउटच्या जवळ ते कटआउट असतात छोटे छोटे, डीपीचे लिंक हाफ केले होते, पण तो एक चिटकून राहिला गेला वरच, त्याच्या लक्षात नाही आलं। C24 तासाठी योगेश डोके, कोपरगाव। पुणे बांधकाम क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परांजपे स्कीम लिमिटेड यांच्या वतीने येत्या 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील म्हात्रे पुलाजवळ शुभारंभ लॉन्स येथे ऑप्शन्स अनलिमिटेड या गृह महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। यासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी असेल।
पुणे बांधकाम क्षेत्रात एक विश्वासार्ह नाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परांजपे स्कीम्स लिमिटेड यांच्या वतीने येत्या 3 ते 5 नोव्हेंबर दरम्यान पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे ऑप्शन्स अनलिमिटेड या गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे। या संबंधीची घोषणा पत्रकार परिषदेत परांजपे स्कीम लिमिटेडचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांनी केली आहे। यावेळी परांजपे स्कीम लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे हेही उपस्थित होते। सदर गृहमहोत्सवास प्रवेश विनामूल्य असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी असेल। परांजपे स्कीम्स हे त्यांच्या स्वतःच्या प्रोजेक्ट्सचं असं सेल्फ एक्झिबिशन करत आहे। हे 4थं वर्ष आहे त्याचं। यावर्षी शुभारंभ लॉन इथे कर्वेनगरच्या शुभारंभ लॉनला 3, 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी हे एक्झिबिशन आहे। याच्यात साधारण 28 प्रोजेक्ट्स परांजपे स्कीमचे डिस्प्ले केले जाणार आहेत। 8 वेगवेगळ्या शहरातले हे प्रोजेक्ट्स आहेत आणि गेले 3 वर्ष लोकांनी अतिशय चांगला या प्रोजेक्टला या अशा प्रदर्शनाला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि यावर्षीही लोक त्या अतिशय चांगला रिस्पॉन्स देतील अशी आमची खात्री। प्रदर्शनात एकतर आमचे सगळेच प्रोजेक्ट एका मांडवात ठेवलेले असतात, पण सर्वात मोठा फायदा असा आहे की फक्त 25,000 रुपये भरून बुकिंग होणार आहे। सर्वात लोएस्ट अशा किमती आहेत, म्हणजे आम्ही ज्याला प्राईस गॅरंटी देतो। दुसरी गोष्ट, हाऊसिंग फायनान्स अतिशय चांगला आहे। ऑन द स्पॉट तुमचा फायनान्स सँक्शन केला जाईल आणि प्री EMI हा घराचं कंप्लीशन मिळेपर्यंतचा प्री EMI हा सगळ्या कंपनीच्या वतीने आपला भरला जाणार आहे आणि त्यामुळे तुमची लाखो रुपयांची बचत होणार आहे। हा बेनिफिट ह्या व्यतिरिक्त अनेक इतरही बेनिफिट्स आहेत। एक कस्टमायझेशन आम्ही करून देतो। इतर बेनिफिट्स ह्या प्रदर्शनात तुम्ही आलात तर एक वेगळा आणखीन स्क्रॅच कार्डचा बेनिफिट आहे। असे विविध बेनिफिट्स इथे तुम्हाला मिळतील। C24 तासाठी अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, पुणे। या बातमीबरोबरच बातमीपत्रात पुन्हा एकदा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। नवी क्षितिजे, नवी आशा, नवी आव्हाने, नवी दिशा। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। अमेरिकन बँकर असोसिएशनची मेंबरशिप मिळालेली एकमेव संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। वर्षाचे 365 दिवस अखंड अविरत सेवा। संस्थेची कामकाजाची वेळ सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत। ठेवींना आकर्षक व्याजदर, आकर्षक कर्ज सुविधा उपलब्ध। संपूर्ण संगणकीकृत शाखा। भारतातील प्रमुख शहरावरील डिमांड ड्राफ्टची सेवा फक्त 5 पैशात। सोने तारण कर्ज सेवा 365 दिवस उपलब्ध। भारतात कुठेही अर्ध्या तासात पैसे वर्ग करण्याची सुविधा। भारतात कुठेही पैसे स्वीकारण्याची सुविधा। मोबाईल बँकिंग सुविधा, RTGS, NFT सुविधा, ATM सुविधा। 9 राज्यात 106 शाखा। महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, तेलंगणा। आपल्या दुकानाचा व्यवसाय वाढवण्यासाठी पॉज मशीनद्वारे कोणत्याही बँकेचे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध। भारत सरकारद्वारे मिळालेले एकमेव ऑथेंटिकेशन युजर्स एजन्सी, उपभोक्ता तपासणी एजंट मान्यता प्राप्त संस्था। आजच डाउनलोड करा रेणुका माता अर्बनचे मोबाईल बँकिंग ॲप। या ॲपद्वारे बिल पेमेंट, प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल बिल, ऑनलाईन इलेक्ट्रिसिटी बिल, गॅस पेमेंट, इन्शुरन्स, हॉटेल बुकिंग, एअर तिकीट बुकिंग, रिचार्ज, डाटा कार्ड, DTH इत्यादी सेवा उपलब्ध। ठेवीवरचे व्याजदर 11.5%। सर्वांशी अतूट जिव्हाळ्याचं नातं जपत सेवा देणारी संस्था। श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड, अहमदनगर। रेणुका भवन, सिटी सर्वे नंबर 35/2A+2B, सिटी प्राइड हॉटेल जवळ, पाइपलाइन रोड, सावेडी, अहमदनगर। फोन क्रमांक 1800-233-4140। मोबाईल नंबर 9225328391 किंवा 9225328300।
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। आता पाहूयात पुढची बातमी। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी रेल्वे स्थानकाजवळ 27 तारखेला शुक्रवारी रात्री 8:30 वाजता 5 ते 6 जणांच्या टोळक्यांकडून पुणे विलासपूर एक्सप्रेस ही रेल्वे लुटण्याचा प्रयत्न झालाय। या घटनेत 2 मंगळसूत्र, 2 मोबाईल असा एकूण 1,60,000चा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची फिर्याद 3 जणांनी दिली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी रेल्वे स्थानकानजीक 27 तारखेला शुक्रवारी रात्री 8:30 वाजता 5 ते 6 जणांच्या टोळक्यांकडून पुणे विलासपूर एक्सप्रेस ही रेल्वे लुटण्याचा प्रयत्न झालाय। यावेळी काही प्रवाशांची प्रत्यक्षात लूट झाली आहे। या घटनेत 2 मंगळसूत्र, 2 मोबाईल असा एकूण 1,60,000चा मुद्देमाल चोरीला गेला असल्याची फिर्याद 3 जणांनी दिली आहे। याबाबत प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे विलासपूर एक्सप्रेस शुक्रवारी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास काही तांत्रिक कारणांमुळे काष्टी रेल्वे स्थानकाजवळ काही काळ थांबली। काष्टी रेल्वे स्थानकापासून गाडी पुढे निघाली तेव्हा काही अंतरावर गाडी जाताच S3, S4 डब्यातील कुणीतरी चेन ओढल्याने गाडी थांबवली। गाडी का थांबली हे पाहण्यासाठी गाडीतील सुरक्षा रक्षक आणि काही जण खाली उतरले तेव्हा त्यांच्या दिशेने आणि रेल्वे डब्यात जोरदार दगडफेक सुरू झाली। प्रवाशांच्या म्हणण्यानुसार सुमारे 15 ते 20 जण दगडफेक करत होते। अचानक झालेल्या दगडफेकीमुळे एकच गोंधळ उडाला। गाडीतील काही लोकांनी रेल्वे पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही। त्यामुळे काही प्रवाशांनी 100 या क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली। त्यानुसार अहमदनगर कंट्रोल रूमवरून तात्काळ श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती दिली गेली। योगायोगाने तेव्हा काष्टी येथे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पवार आणि त्यांचे सहकारी पोलीस कॉन्स्टेबल संभाजी वाबळे हे गस्तीवरच होते। याबाबतची माहिती समजताच पवार यांनी काही स्थानिक ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेतली। तेव्हा पोलिसांना पाहता सदर दरोडेखोरांनी त्या ठिकाणाहून अंधाराचा फायदा घेत पळ काढला। दरम्यानच्या काळात रेल्वे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालेत। दरम्यान काही प्रवाशांच्या माहितीनुसार हे दरोडेखोर आधीपासूनच रेल्वे प्रवासी म्हणून प्रवास करीत होते। निर्जन स्थळी गाडी आल्यावर त्यांनी चेन ओढत गाडी लुटण्याचा प्रयत्न केला। सदर रेल्वे कोपरगाव येथील रेल्वे स्थानकात गुन्हा दाखल करण्यासाठी थांबली तेव्हा पोलिसांच्या म्हणण्यानुसार दौंड येथून रेल्वे निघाल्यावर पहिल्याच रेल्वे स्थानकावर ही रेल्वे क्रॉसिंगसाठी थांबली होती। रेल्वे निघताच काही 5 ते 6 जणांनी खिडक्यांमधून 2 महिलांचे मंगळसूत्र आणि 2 जणांचे मोबाईल हिसकावून पोबारा केला। त्यानंतर 3 जणांच्या फिर्यादीनुसार अज्ञात 5 ते 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे एकूण 1,60,000चा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती मिळाली आहे। रेल्वे पोलिसांनी आजूबाजूला चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु अडचणींचा रस्ता आणि सर्वत्र अंधार असल्यामुळे चोर पसार झाले होते। विशेष म्हणजे दौंड ते काष्टी दरम्यान रेल्वे लुटीच्या घटना सातत्याने घडत असतानाही अशा प्रकारावर आळा बसत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। आजच्या या दरोड्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। दिनांक 27/10/17 रोजी पुणे विलासपूर गाडी काष्टी रेल्वे स्टेशन येथे क्रॉसिंगसाठी थांबली होती। क्रॉसिंगसाठी थांबल्यानंतर पुन्हा ज्यावेळेस गाडी सुटली स्टेशनवरून काही वेळातच 2-3 खिडक्यामधून प्रवाशांच्या गाड्यातलं चेन, मोबाईल असे खिडकीतून हात घालून ओढून नेलेले आहे। तर आतापर्यंत 3 फिर्यादींची आपल्याकडे फिर्याद आहे। एकूण ऐवज त्याच्यात साधारणतः 60 ते 65 पर्यंत आहे आणि गुन्हा दाखल करत आहोत आम्ही। आरोपींच्या शोधासाठी पुणे शाखेचे पथक, अहमदनगर शहरचे आणि आमचे स्टाफ कॉम्बिंग ऑपरेशनसाठी चालू आहे। लवकरच आरोपी पकडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। हा काही दरोड्याचा वगैरे प्रकार होता का सर? तसं कुठल्याही प्रकारे प्रवासी जखमी किंवा अटॅक झालेला FIR मध्ये नोंद नाही आहे। त्यामुळं पुढे आणखी कोणी फिर्यादी आहे का याबाबत आपण शोध घेतोय। तसा काही प्रकार झालाय का, परंतु आतापर्यंत मिळालेल्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रवाशाला जखमी किंवा मारहाण झालेली नाही। C24 ताससाठी योगेश डोके, कोपरगाव। सांगली शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे पडले आहेत। या खड्ड्यामुळे अनेक अपघात देखील घडत आहेत। मात्र सरकार आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश चव्हाण यांनी। सांगली शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते खड्डेमय झाले आहेत। सांगलीचा NH4 हायवेची तर पूर्णतः चाळण झाली आहे।
या रस्त्यासाठी रस्ता कृती समितीने अनेक वेळा आंदोलने केली आहेत, मात्र प्रशासन काहीच करताना दिसत नाहीयेत. सांगली जिल्ह्यामध्ये पेठ ते इस्लामपूर आणि सांगली या प्रमुख शहरांना एकमेकाशी जोडणारा राज्य महामार्ग हा अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये या ठिकाणी आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये या रस्त्यावरची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. खड्डे पडलेल्या रस्त्यावरती वारंवार अपघात होऊन जीवित व वित्तहानी होत आहे. या संदर्भामध्ये जिल्हा कृती समिती, रस्ते कृती समितीच्या माध्यमातून सर्वपक्षीय कृती समिती स्थापन झालेली आहे. या कृती समितीने दिनांक दिवाळीच्या दिवशी अपघातात प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम आणि खड्ड्याभोवती दिवे लावण्याचा कार्यक्रम आयोजित करून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला होता. याची दखल घेऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने सध्या खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, पण अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी होत आहे. याची तक्रार जिल्हा रस्ते कृती समितीने माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली यांच्याकडे केली असता माननीय कलेक्टर साहेबांनी चौकशीचे आदेश देऊन कामाचे फेरसर्वेक्षण करून व्यवस्थित काम करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत माननीय कलेक्टर साहेबांनी आज 27 तारखेला या प्रश्नांबाबत व्यापक बैठकीचे आयोजन केलेले आहे. खड्डे पडलेले हे रस्ते हे वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनलेले आहेत. अशा धोकादायक रस्त्यांवरती अपघाताने होणारी जीवित आणि वित्तहानीची जबाबदारी जर सरकार घेत असेल तर खड्डे पडलेल्या रस्त्यांवरती यापुढे जिल्हा कृती समिती वाहतूक सुरू ठेवेल, अन्यथा वाहतुकीसाठी हे रस्ते जिल्हा कृती समितीमार्फत बंद केले जातील. आणि पुढील खड्डे पडलेल्या रस्त्यांचे जर पूर्णतः नवीन स्वरूपामध्ये नवीन डिझाईन तयार करून या रस्त्यामध्ये असलेले मोठे मोठे कर्विंग्स जे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत ते कर्विंग्स कमी करून नव्या पद्धतीचे आधुनिक पद्धतीचे जोपर्यंत रस्ते केले जाणार नाहीत तोपर्यंत टेंडर प्रक्रियेमध्ये सुद्धा आम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालून या संदर्भात काम करू. आणि जर या प्रश्नांवरती समस्येवरती अपेक्षित तोडगा आजच्या बैठकीमध्ये निघाला तर जिल्हा रस्ते कृती समितीची 5 तारखेला बैठक आयोजित करून त्या संदर्भामध्ये जिल्हास्तरीय मोठे आंदोलन उभे केले जाईल. C24 ताससाठी गणेश चव्हाण, सांगली. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतातील विद्युत पंपासह लाईन बंद केल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून वीज वितरणच्या मनमानीच्या विरोधात वसमत येथील कार्यालयावर युवा नेते राजू पाटील नवघरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतातील विद्युत पंपासह लाईन बंद केल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून वीज वितरण विभागाच्या मनमानीच्या विरोधात वसमत येथील उपविभागीय कार्यालयावर युवा नेते राजू पाटील नवघरे यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आलाय. वसमत येथील ठक्कर कॉम्प्लेक्स जुना बसस्थानक येथून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग सहभागी झाला होता. शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला असून महावितरणने सद्यस्थितीत लाईट बंद केल्याने शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आलाय. अगोदरच शेतकरी अत्यल्प पावसामुळे आणि नापिकीमुळे अडचणीत आला आणि आता शासनाने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता शेतातील कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित केला असल्याने युवा नेते राजू पाटील नवघरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी वर्गाने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण विभागाचे उपअभियंता क्षीरसागर यांना निवेदन देण्यात आले. ढोरायला सुद्धा पाणी राहिलं नाही, याला पाणी राहिलं नाही, शेताकडे सगळं भिजवायला पाणी नाही. म्हणून तुम्हाला मी सगळं सविस्तर बोलणार आहे, पण तुम्हाला सगळ्यांना आपण शेतकरी आहेत, आपण सगळे शेतकरी आहेत. तुम्हाला तुमच्या मायबापाची शपथ खरं सांगायला तुम्हाला आज आपल्याला याने काहीतरी रिझल्ट दिल्याशिवाय आपल्याला इथून उठायचं नाही. C24 ताससाठी उमेश चक्कर, हिंगोली. पाथर्डीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी तालुक्यातील आठरवाडी येथील युवक संतोष गर्जे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक महेश बोरुडे यांनी केली आहे. पाथर्डीतील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी तालुक्यातील आठरवाडी येथील युवक संतोष गर्जे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक महेश बोरुडे यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या हस्ते संतोष गर्जे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश बोरुडे, शहराध्यक्ष सुहास ढाकणे, महेंद्र शिरसाट, संजय डोमकावळे यांच्यासह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात ग्रामीण भागात पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे, तसेच युवकांचे विशेष संघटन करून माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणार अशी ग्वाही यावेळी संतोष गर्जे यांनी दिली आहे. C24 ताससाठी मुकुंद लोहिया,
पाथर्डी. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. स्थानिक आदिवासी व्यावसायिकांना डावलून मुंबईच्या ब्रिज फिशरीज कंपनीला दिला मासेमारीचा ठेका. महादेव जानकरांच्या विरोधात चिंगडी तुला आंदोलन. ब्राह्मणीतील भामट्याला मोटरसायकल चोरताना पकडले रंगेहात. स्थानिक नागरिकांनी यथेच्छ धुलाई करून दिले पोलिसांच्या ताब्यात. पाथर्डीत कचरा डेपोला का लागते वारंवार आग? आग लागली की लावली याबाबत संभ्रमाचे वातावरण. आणि काष्टी रेल्वे स्थानकाजवळ प्रवाशांची लूट. 1,60,000चा मुद्देमाल गेला चोरीला. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा C24 तास. जगा वर्तमानात. बिनधास्त.